उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांनी दादांच्या दालनात महत्त्वाची बैठक सुरू, तर आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार। पालकमंत्री पदासंदर्भात सुरू असलेल्या धुसफुसीनंतर बैठकीकडे लक्ष। रायगडच्या पालकमंत्री पदावरून आमच्या आमदारांच्या भावना तीव्र, शिंदेंना रायगडमध्ये काय चाललंय याची कल्पना, शिंदे फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेतील। रायगडच्या पालकमंत्री पदावरून सामंतांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांमुळेच मी एकदा आमदार आणि दोनदा खासदार झालो, ती शिवसेना कशामुळे सोडायची, खासदार ओमराजे निंबाळकरांकडून शिंदे गटात येण्याच्या चर्चेला पूर्णविराम। अमरावतीमध्ये 1 आणि 2 तारखेला ओबीसी महासंघाची चिंतन बैठक, जरांगेंच्या उपोषणामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ सतर्क, ओबीसी महासंघ आंदोलनाची दिशा ठरवणार। सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख धनंजय देशमुखांच्या भेटीला, बाबासाहेब देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा हा घटनाक्रम जाणून घेतला। मनसे नेते अमेय खोपकर हॉटस्टार ओटीटीच्या कार्यालयामध्ये दाखल, तर क्रिकेट प्रक्षेपणात मराठी समालोचनाचा पर्याय उपलब्ध नाही, जाब विचारण्यासाठी खोपकर हॉटस्टारच्या कार्यालयात। 6 महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्रात 50 लाख मतदार कसे वाढले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांचा सवाल, तर मतांचा डेटा संशयास्पद असल्याचंही वक्तव्य। शिवसेना राष्ट्रवादीप्रमाणे शिंदे अजितदादांचा पक्ष तोडला जाईल, भाजपला पक्ष फोडण्याची ही चटक लागली आहे, तर लवकरच शिंदे गटात उदय होणार, राऊतांचा पुनरुच्चार। लावालावीचे धंदे करणं राजकीय बालिशपणा, लवकरच शिंदे गटात उदय होणार, राऊतांच्या या दाव्यावर उदय सामंतांचा पलटवार। एसटी दरवाढी विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन, तर ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, यासह उद्या राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचाही इशारा, बसच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ। एसटी भाडेवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही, सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा, संभाजीनगरच्या चक्काजाम आंदोलनामध्ये अंबादास दानवेंची मागणी। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी कुटुंबियांनी डीवायएसपींची भेट घेतली, ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडेंची झाली होती हत्या। डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर कोविड काळात भ्रष्टाचाराचे आरोप, संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देणारा डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर दमानी यांचा आरोप, तर अशोक थोरातांवर 24 आरोप, कारवाई झालीच पाहिजे, दमानी यांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला पोलीस कोठडी द्या, एसआयटीचा बीड कोर्टात अर्ज, तर कृष्णा आंधळेसह अन्य आरोपींच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी, सुदर्शन घुले सध्या न्यायालयीन कोठडी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची वर्दी उतरवण्याची धमकी देणारा गुडघ्यावर, तर पोलिसांकडून आरोपी कुणाल बाकलीवालचा व्हिडिओ शूट। भंडाऱ्यातील स्टील कारखान्यामध्ये पुन्हा अपघात, मोठ्या क्रेनचा हुक तुटून 2 कामगारांवर पडल्यामुळे अपघात, तर अपघातामध्ये 2 कामगार गंभीर जखमी। रत्नागिरीमध्ये 319 अनधिकृत बांधकामांना नोटिसा पाठवल्या, मिरकरवाडा बंदरातील 70 ते 80% अनधिकृत बांधकाम हटवलं, सागरी बंदर विभागाची मोठी कारवाई। नागपूर महापालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाई, तर मोदीबाग परिसरातील 43 अनधिकृत घरांवर जेसीबीनं कारवाई केली, तर नजूल परिसरातील घरं तोडण्यासही सुरुवात। नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची आमची इच्छा, भाजपचे गोंदियाचे जिल्हाध्यक्ष येशूलाल उपरांडे यांची प्रतिक्रिया। जीबीएसनं चिंता वाढली, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर पुण्यातल्या जीबीएसचा आढावा घेणार, पाण्याचे स्रोत आणि रुग्णालयाचा आढावा घेतला जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचनेनंतर आता कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जीबीएससाठी 50 बेड राखीव, तर महापालिका रुग्णालयामध्ये जीबीएसवर आता मोफत उपचार मिळणार। मुंबईतील कांदिवलीच्या एका शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, पोलिसांना माहिती मिळताच शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवलं, फोन निनावी असल्याचंही तपासात समोर। पुण्यामध्ये संजय राऊतांच्या अध्यक्षतेखाली ठाकरे गटाची आढावा बैठक, तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, वसंत मोरे बैठकीला हजर। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आरटी अंतर्गत 4712 अर्ज, आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस, संध्याकाळपर्यंत पालकांना अर्ज दाखल करता येणार। आमदार शरद सोनवणेंकडून जुन्नरच्या नाणेघाटात व्हॅली क्रॉसिंग, तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 600 फूट लांबीचं व्हॅली क्रॉसिंग करण्याचा अनुभव घेतला। पुण्यातील प्रकरणाची माहिती घेऊन बाबूराव चांदोरेंवर कारवाई होणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांची माहिती, चांदोरेंची अधिकची या ठिकाणी मारहाण आणि दहशत निर्माण करत असल्याच्याही त्यांच्या तक्रारी। अजितदादा गटाला 24 तासांचा वेळ देऊ, काय ऍक्शन घेतात ते पाहू, अजितदादा गटाच्या बाबूराव चांदोरेंकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुप्रिया सुळेंची यावर प्रतिक्रिया। सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का, शरद पवार गटाचे रमेश बारसकर शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर, तर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसात पक्षप्रवेशाची शक्यता।
छावा चित्रपटात आक्षेप असलेली दृश्य आम्ही काढून टाकणार, कुणाच्या भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही, राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेचे पैसे सक्तीने परत घेणार नाहीत तर राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्पष्टीकरण, पुढील कालावधीमध्ये लाभ नको असं म्हणत अनेक महिलांचे अर्ज. भंडाऱ्यामध्ये पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते सेवा कार्यप्रणालीचं लोकार्पण, तर या कार्यप्रणालीमध्ये मार्फत लोकांना तक्रार अर्ज करणं सोपं होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना धमकी देणाऱ्या चारचाकीवाल्याची ही चारचाकी जप्त, तर कुणाल बाकलीवालनं पोलिसांना वर्दी उतरवण्याची दिली होती धमकी.